लायब्ररी टू डाएट हा जो ग्रंथ आज प्रकाशित होतोय त्याच्याबद्दल मी एवढंच म्हणेन, सरिता त्याच्यामध्ये खूप तज्ज्ञ, खूप अभ्यासपूर्ण पद्धतीनं हे त्यांचं काम चाललेलं आहे आणि ते काम करतात ते अतिशय शिस्त, त्याचा खूप लोकांना फायदाही झालेला आहे आणि हा ग्रंथ वाचल्यानंतर त्याचाही फायदा सर्वांना होईल अशी माझी अपेक्षा. काय मला हा हॅलो परीक्षा म्हणाला बाबा हे घ्या ना तुमचं. विश्वास येतोय कुठे आल्यानंतर मग आपण बंद करू. विश्वास कुठे आल्यावर ते सोडा जीमेल वर माझ्या. संजीव डाइट का उसके बारे में आप क्या बताएं? 1 सेकंड. कौन सा? मैं ये मानता हूँ कि ये बुक को फॉलो करना चाहिए, रिलीजियसली फॉलो करना चाहिए. और मैंने अभी भी ये भी बताया कि स्कूल और कॉलेज के सिलेबस में भी ऐसी किताबें डालनी चाहिए, क्योंकि हमारे पास हेल्थ का अगर नॉलेज हो तो आगे चल के जो बच्चे जब छोटे होते तब से ये नॉलेज अगर आ जाए तो आगे चल के बहुत फायदा होता है. यू नो, मैं तो डाइट फॉलो करता हूँ, बराबर करता हूँ. मैंने ज्यादा फ्राइड फूड नहीं खाता हूँ, ज्यादा मीठा नहीं खाता हूँ. ये नहीं कि मैं नहीं खाता हूँ, लेकिन जो ज्यादा होता है ना वो नहीं खाता. एक्सरसाइज करता हूँ, वो रेगुलरली है, ये बहुत जरूरी है. देखिए, पहले तो मैं कहूंगा कि वो अगर डांटती भी है ना तो डांटती भी है तो भी उसके अंदर कंसर्न और आपके लिए प्यार बहुत ज्यादा होता है. आपके लिए कंसर्न बहुत होती है कि when she is upset, you come to know that she is upset not because you are not following her diet. She is upset because she is thinking of your well-being all the time.
तो ये बड़ी कमाल की बात है, वरना डॉक्टर को क्या लेना देना है, आप आए खाट पे लेटे, उन्होंने ट्रीटमेंट कर दिया, आप घर पे चले जाओ। तो शी इज ऑल द टाइम इंक्वायरिंग, इट हैपन विथ मी। मेरे कुछ दोस्त आते थे, उनके बारे में पूछती रहती, भैया वो क्यों नहीं आता है, उसका ये प्रॉब्लम था, उसका ये प्रॉब्लम था, ही शुड कम। और दूसरी बात, सबसे बड़ी बात यह है कि अगर उनकी जगह कोई भी होता तो आज वो आदमी और औरत मल्टी मिलियनर हो गया होता। उन्होंने जगह जगह दवाखाने खोल दिए होते, जगह जगह कमर्शियल कर दिया होता, बट शी इज नॉट डूइंग दैट। दैट शोज हर कमिटमेंट। ये सबसे बड़ी और सबसे अहम बात ये है। मैं तो ये मानता हूं कि देखिए, यंग जनरेशन को हम कौन होते बताने वाले, क्योंकि अपनी उनकी सोच है, लेकिन ये कि आप अलर्ट रहिए, हमेशा हमेशा अपने हेल्थ के बारे में सोचिए, क्योंकि हेल्थ है तो अब पैसा भी कितना भी कमा लो, तब आप एंजॉय कर सकोगे, आपकी हेल्थ है। अब मेरे पास कितना भी रुपया, लेकिन अगर मैं एंजॉय ही ना कर सकूं तो फिर उसका कोई मतलब नहीं बनता। तो टू बी अलर्ट, एक्सरसाइज करनी चाहिए रेगुलरली, और जो खाते हो आप समझ के खाओ, क्या खा रहे हो उसके बारे में आपको नॉलेज होना चाहिए। थैंक यू। इंग्लिश में कुछ महीने पहले, तो उसके बाद में क्या बोलेंगे, आपकी भावना क्या है इसमें? तो देखिए, सबसे बढ़िया बात तो ये है कि महाराष्ट्र में इतने सालों से रहता हूँ, डॉक्टर दावरे यहीं की हैं, तो अच्छी बात यह है कि जो पहली लैंग्वेज जिसमें ये हो रहा है वो मराठी में हो रहा है। पॉपुलर प्रकाशन वैसे भी मराठी पब्लिकेशन में बहुत अच्छा नाम है उनका, तो इतनी अच्छी किताब अगर इस भाषा में नहीं होती तो बड़ा सबको बुरा लगता। और एक बेस्ट सेलर बुक और ज़्यादातर लोगों तक पहुंचेगी, इससे बढ़िया कोई बात नहीं हो सकती। और ये जो बुक है इसमें जो डाइट की बात करते हैं कि ज़िंदगी में क्या खाना चाहिए, कैसे खाना चाहिए, किस तरह से हेल्दी रहना चाहिए, और अगर आप हेल्दी हैं तो उसमें आजकल क्योंकि हेल्थ का एक बड़ा मापदंड जो है वो वेट लॉस हो गया है। अभी डॉक्टर अविनाश फड़के बता रहे थे कि अमेरिका के अंदर ओबेसिटी जो है उसको एक डिजीज को जैसे क्लासिफाई कर दिया गया, और उसको एट पार विद डायबिटीज और ब्लड प्रेशर वहाँ पर। तो हमारे यहाँ तो उतनी ऐसा जो प्रॉब्लम है वो भी उतनी ज़्यादा ही है। तो मेरे ख्याल से लिव वेल डाइट से वाकई सबको फ़ायदा होना चाहिए। और ये मेरे ख्याल वो जो पूरा इन्होंने बीड़ा उठाया हुआ है कि किस तरह से लोगों को हेल्दी बनाना है, क्योंकि मैं हेल्दी बनाऊं इनके वजह से, तो मैं जानता हूं कि काफ़ी लोगों को इससे फ़ायदा हुआ है। तो आई एम श्योर कि और ज़्यादा लोग फ़ायदा उठाएंगे। बुक में क्या क्या मेंशन है? बुक में पुस्तकामध्ये भाज्या, कोशिंबिरी, सॅलड्स, डाळी, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, नॉनव्हेजच्या रेसिपीज, हे सर्वसामान्य घरात जे अवेलेबल गोष्टी आहेत त्या गोष्टींचा वापर करूनच या रेसिपीज बनवल्या गेल्या आहेत। म्हणजे कोणालाही असं बाहेरून जाऊन विकत आणून मग रेसिपीज करून डाएट करून असं नाही आहे। तसं एक एक्झाम्पल आहे की पाणीपुरी पाणी, त्याच्यात पुदिना आहे, कोथिंबीर आहे, जे आपल्या फ्रीजमध्ये किचनमध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत त्याचाच वापर करून आपण हेल्थ कशी अचीव करू शकतो, कारण त्याच्यात कॅल्शियम आहे, त्याच्यामध्ये लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होतं, सिस्टीम क्लीन होते। अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर या पुस्तकामध्ये आम्ही त्याचा प्रकाश टाकून आणि ते कॉम्बिनेशन्स करून ते लिहिलं गेलं आहे। तर जनरली आपण असं म्हणतो ना इंडियन थाळी, मराठी थाळी, त्याच्यात डाव्या बाजूला असतात चटण्या, कोशिंबिरी, मीठ, मग उजव्या बाजूला असतात सॅलड्स, भाज्या किंवा डाळ अशा, आणि मध्ये कार्ब्स, चपाती किंवा भात, एक मूठ भात। तर या कॉम्बिनेशन्स प्रमाणे हे सगळं त्या पद्धतीने बनवलं गेलं आहे, जे सगळ्यांसाठी अगदी योग्य आहे। कुठल्याही पेजपासून सुरू करा, वाचा, तुम्हाला सहजरित्या समजेल अशी लँग्वेज वापरलेली आहे, आणि अगदी सर्वसामान्यांना वापरताना सुद्धा कुठेही अडचण येणार नाही याची या पुस्तकामध्ये काळजी घेतली आहे। तरुणांना काय सांगाल आजच्या डाएट? लिव्ह वेल, कीप हेल्दी।
सर आप क्या बताएंगे? मैं इतना ही कहूँगा कि जितनी यंग जनरेशन है, बहुत समझदार जनरेशन है, हर चीज़ में इतनी समझ इस्तेमाल करते हैं, तो अपनी सेहत के बारे में भी उतना ख्याल रखें। ऐसा नहीं कि जो पेरेंट्स कह रहे हैं वही सुनना है। मेरे ख्याल से जो यंग इंडिया है वो हम लोगों से बहुत ज़्यादा समझदार है। थँक्यू सो मच. थँक्यू. मला वाटतं हे त्यांच्या एका पुस्तकाचा अनुवाद आहे मराठीमध्ये. आणि कुठल्याही भाषेत झालं तरी त्यांचा विषय तोच आहे की कसं डाएट फॉलो करायचं वगैरे वगैरे, किंवा बेसिकली मग कुठल्याही माणसाला चांगलं जीवन जगता यावं म्हणून माणसानी आपलं जिभेवर कसा ताबा ठेवावा हे त्यातला मुख्य विषय आहे. आणि तोच हल्ली मला असं वाटतं की मुंबईसारख्या ठिकाणी धकाधकीच्या जीवनामध्ये एवढा कठीण होऊन बसलेला आहे की खायच्या वेळा सांभाळल्या जात नाहीत, खायचे पदार्थ सांभाळले जात नाहीत. त्या सगळ्या याच्यामध्ये असं कोणी सांगणारं असलं ना वर की हे अमुक अमुक खा, अमुक अमुक वेळी खा, अमुक अमुक प्रमाणात खा, हे सांगणारं जर असलं तर ते आम्हाला सरिता डावरेंकडनं आम्हाला जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा आम्हाला एक तर खरं त्यावेळेला माझं वजन पण खूप होतं आणि पहिल्यांदा मी केल्यावरती मला सायझेबल माझ्यात फरक पडला होता. आणि खरोखर असं आहे की त्याच्यानंतर मला जे जाणवलं की वजन कमी झाल्यानंतर आपल्या एकूणच सगळ्या हालचालीमध्ये, काम करण्याच्या उत्साहामध्ये किती फरक पडतो ते, तर ती जाणीव जी होती ती जाणीव जास्त महत्वाची होती. आणि त्याच्यामुळे हे जे सरिताताईंचं हे आहे की सांगणं आहे ते पुस्तकातून आपल्याला सगळ्यांनाच वाचकांना बघायला मिळेल. ते मला असं वाटतं की जनरली माणसांनी फॉलो करावं असं आहे की वजन वाढल्यावरच करायला पाहिजे, खूप बेढप झाल्यावर करायला पाहिजे असं नाहीये. ते जनरली आयुष्यात पाळलं तरी खूप मुंबईसारख्या आयुष्यात ते खूप उपयोगी पडलं असं मला वाटतं. थँक्यू सो मच. असं वाटतं का की मी काही डाएट फॉलो करते, मी खरं करत नाहीये जे मी करायला हवंय. मी डावरेबाईंबद्दल बोलीन, डॉक्टरांबद्दल बोलीन मी. त्यांनी अक्षरशः म्हणजे हा जो काही उपक्रम त्यांनी गेली काही वर्ष त्या राबवत आहेत तो इतका उत्कृष्ट आहे. आणि मला असं वाटतं त्यांचा जो पर्सनल टच असतो ना, म्हणजे त्या प्रत्येकाला ट्रीट करताना त्यांना सगळ्यांचं सगळं लक्षात असतं. म्हणजे घरातल्या एखाद्या मोठ्या बहिणीनी किंवा आपल्या आईनी जशी सगळ्या घरातल्या प्रत्येकाच्या तिला जशा सवयी, आवडीनिवडी आणि प्रॉब्लेम्स, हेल्थ प्रॉब्लेम्स माहिती असतात आणि त्याच्यातून मग ती निगुतीने सगळ्यांच्या आरोग्याची काळजी वाहते, तशा म्हणजे सरिता डावरे आहेत. आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल फार आत्मीयता वाटते. आणि इतकं संजीव कपूरांबरोबर त्यांनी मेहनतीने ही गोष्ट आज लोकांच्या समोर आणलेली आहे. इंग्लिशमध्ये जेव्हा पुस्तक आलं तेव्हाच मला असं वाटलं होतं की बऱ्याच आपल्या मराठी माता भगिनी आहेत किंवा आपले बंधू आहेत की ज्यांना ह्याची खूप गरज आहे. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये खूप आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना काहीतरी आरोग्याविषयी ठोस असा उपक्रम जर तुम्हाला काही राबवायचा असेल आणि त्याची काळजी जर घ्यायची असेल तर मला वाटतं ह्याच्यासारखं मार्गदर्शक पुस्तक दुसरं कुठलं नाही. थँक्यू सो मच. संस्थेबरोबर पॉप्युलर प्रकाशनाला वेगवेगळे कार्यक्रम करण्याची संधी मिळाली याचा विशेष आनंद वाटतो. मी महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वधे यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. आजच्या या विशेष प्रकाशन सोहळ्यात करणारे आयोजक कपूर, त्याचप्रमाणे श्रीमती स्वरूप संपत, अनेक दिग्गज इथे उपस्थित आहेत. आमच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या नची केळकर ग्रंथालयाचे द व कुलकर्णी जे स्वतः एक राज्य पुरस्कार प्राप्त असे लेखक आहेत, सिद्धहस्त लेखक विज्ञानाविषयीचे. बहुना महाराष्ट्र सेवा संघात येणारी प्रत्येक व्यक्ती ही इतकी सुजाण आणि सुसंस्कृत असते की तिथे असलेला प्रत्येक सज्जन हा एक मान्यवरच आहे अशी आमची धारणा असते. या सगळ्यांचं मी आजच्या या विशेष कार्यक्रमात स्वागत करतो. आपल्या या ध्वनिभवनात एका वर्षात साधारणपणे 100 अतिशय उच्च दर्जाचे कार्यक्रम सगळ्यांना विनामूल्य दिले जातात आणि तिथे मुलुंडच नव्हे तर मुलुंड बाहेरचे अनेक सुसंस्कृत नागरिक या सगळ्या कार्यक्रमांचा लाभ घेत असतात. की आरोग्य केंद्राचा उल्लेख झाला, ग्रंथालयाचा उल्लेख झाला, यांनी घेतला तो म्हणजे दृष्टी सेवा केंद्र. हे ज्ञान 10वीच्या अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू केलं. नालासोपारा इथून सुद्धा इथे विद्यार्थी यायला लागले. असं झालं तर त्याच्यावरती अनेक पुस्तकं लिहिता येतील. मी आजच्या लेखक दोघींना सांगेन की महाराष्ट्र सेवा संघाविषयी सुद्धा एखादं सेवा संघ संस्था आहे की जी आरोग्याला पोषक आणि आरोग्याला पूरक असं काम करत असते.
तेव्हा मी आपला फार वेळ पुन्हा घेणार नाही. त्या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. त्याचे दुसरे पाहुणे संगीत हिंदी चित्रपटसृष्टीतले महत्वाचे गायक हरिहरन यांचंही आगमन इथे झालेलं आहे. आजचा कार्यक्रम खूपच स्पेशल म्हणावा असाच आहेत का मला दिसत आहेत. मराठी आपल्या समवेत आहेत आणि परेश रावल आणि हरिहरन यांच्या हस्ते आजच्या या लिव्ह वेल डाएट या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात अभिनेत्री स्वरूप संपत या आजच्या आपल्या पाहुण्यांशी संवाद साधणार आहेत. तर मी कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी माझ्या सहकारी मेघा आणि प्रज्ञा यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावरच्या सर्व मान्यवरांचं स्वागत करावं. डॉक्टर अविनाश फडके, द लिव्ह वेल डाएट आणि मास्टर शेफ आज आपल्या महाराष्ट्र सेवाजे यांचं स्वागत करावं. आणि या संस्थेचं जे ग्रंथालय आहे नची केळकर ग्रंथालय त्याचं अध्यक्ष डी.व्ही. कुलकर्णी यांचंही पॉप्युलर प्रकाशनातर्फे मनपूर्वक स्वागत. धावपळीच्या आयुष्यात योग्य आहार, पुरेसा व्यायाम, मनस हिंदी मराठी हो जाएगा. आई होप यू डोंट माइंड, क्योंकि मैं कोई स्क्रिप्ट लेके नहीं आई हूँ. मैं इनको प्रश्न पूछने वाली हूँ. मैं ट्राई करूंगी कि वो टीवी पे इंटरव्यू लेते हैं वैसा नहीं करूं और सिर्फ मेरी आवाज नहीं सुनूं. हम ये कोशिश करेंगे कि इनकी आवाज सुने. करेक्ट? तो पहले डॉक्टर से ही पूछते हैं कि डॉक्टर, बहुत सारे डाइट्स हैं, बहुत सारे डाइटिशियंस हैं और हम सबको मालूम है जिसने कोशिश की है या स्लिम रहने की या वजन कम करने की या मेंटेन करने की, जो मुझे पूछते हैं कि तुम्हाला पहिलं बघितलेलं येजोय जिंदगीमध्ये तुम्ही तसेच आहे. नॉट ट्रू. इट्स ऑल बिकॉज ऑफ हर. बट तरी सुद्धा देयर सो मेनी डाएट्स, सो मेनी डायटिशियंस, सो मेनी वेट लॉस प्रोग्राम्स. आप बताइए कि आपका डाइट, आपकी ट्रीटमेंट सबसे अलग कैसे है? पूर्ण कल्पना आहे की आज सोमवार आहे, दिवस अखेर पहिला दिवस आहे, वर्किंग डे आहे, 6:30ची वेळ आहे, ट्रॅफिक आहे. या सगळ्यातून तुम्ही सर्व खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल अभिवादन. दुसरं खूप मोठं धन्यवाद संजीव कपूर आणि हर्षा की त्यांनी या पुस्तकासाठी मला नेहमी प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं की जे तुम्ही क्लिनिकमध्ये वर्षानुवर्ष काम करताय ते लोकांपर्यंत पोहोचू द्या. थोडे सुरुवातीला रिलक्टंट होते की नाही जमणार, पॉसिबल नाही हे ते, पण संजीवनी पिच्छा माझा काही सोडला नाही. तर ते त्याच्यामुळे ते पूर्ण होईस्तोवर कम्प्लिटली झालंय का कोणाला तरी पाठवणं, कंटिन्युअस फॉलोअप करणं हे त्यांच्यासाठी अतिशय डिफिकल्ट आहे, कारण ते अति बिझी त्यांचे स्केड्यूल्स असतात. ते आपण ऐकलं तर विश्वासही करता येणार नाही की आज इथे उद्या ऑस्ट्रेलिया परवा कुठे. त्यामुळे आपलं आयुष्य आपण खूप सुरळीत जगतो असं मला वाटतं त्यांच्याकडे बघून. पण तरी त्यांनी ते पाठ पूर्ण त्याचं हे केलं की आता सगळं पुस्तक झालं पाहिजे. याचा उद्देश हा आहे की पहिल्यांदा आमचं इंग्लिशमध्ये बुक लॉन्च झालं 3 मेला. त्याचा खूप मोठा प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आणि खूप लोकांनी त्याचं अप्रिशिएशन दिलंय. खूप बेस्ट सेलर बुक झालंय. म्हणून हर्षानी स्पेशली हे म्हणजे पॉप्युलर प्रकाशननी स्पेशली सांगितलं की आता महाराष्ट्रामध्ये तर पहिली लँग्वेज मराठी आणि याच्यासाठी मराठीत आपण
पहिल्यांदा सुरू करावं आणि फॉलोअप पुढे पुढे जसं त्यांचं आता पुढची प्रोसेस आहे तसं करूया. मुख्यत्वे फार मोठा धन्यवाद आमचे पार्ल्याचे श्री अळवणी साहेब, कृष्णा हेगडे साहेब, प्रीतम, सुनील, सगळ्यांना मनापूर्वक अभिवादन. कोणाचं नाव विसरले असेल तर क्षमा करा, पण मला सगळे लोक दिसतात आहे आणि विठ्ठल कामत आहेत. सगळ्यांना मनापासून अभिवादन. या जसं स्वरूपने प्रश्न विचारला, मराठीत बोलणार. हा, डेफिनेटली. काही लोक हिंदी पण आहेत, ट्राय टू अंडरस्टँड. असं आहे की हे खूप सारे डाएट प्लॅन्स आहेत. तर बेसिकली डाएट प्लॅनमध्ये सगळ्यांना माहिती असतं. मला एक इम्पॉर्टंट राहिलंय, डॉक्टर अविनाश फडके त्यांनी पण खूप त्याला प्रत्येक वेळा माझ्या जे केस स्टडीज आहेत क्लिनिकमधल्या त्यांच्या पॅथॉलॉजिस्ट लॅबमध्ये नेहमी बरेचसे लोक जातात आणि त्यांनी सांगितलं मला की खूप छान काम करतं डाएट आणि हे तुम्ही चांगलं पब्लिश व्हायला पाहिजे. तर हा पाठपुरावा त्यांनी पण केलाय की असे रिझल्ट्स आहेत. स्पेशली कॉल करणं, लोकांना रेकमेंड करणं की बरेच लोक म्हणतात की नाही ट्रायग्लिसराइड्स, कोलेस्ट्रॉल औषधं घ्या, तर ते स्वतःहून पर्सनली सांगतात की तसं न करता तुम्ही एक चांगला डाएट फॉलो करा, ते पार्लरला जा. तर हे त्याचं एक खूप मोठं त्यांना सुद्धा धन्यवाद. कारण कुठलंही काम फक्त एक डॉक्टर डावरेच्या नावाने होऊ शकत नाही, त्याच्या मागे मोठी टीम असते. त्या टीममध्ये माझे सहकारी आहेत, माझा जो स्टाफ आहे, माझे पर्सनल जे वेलविशर्स आहेत, त्यांना सगळे म्हणजे माझे फॅमिली मेंबर्स आहेत, सगळ्यांचं मनपूर्वक खरंच आभार. कारण हे जे काम व्हायचं हे काम व्हायला नुसतं एक व्यक्तिमत्व डॉक्टर डावरे नाव दिसतंय, पण त्याच्या मागे त्याचे एफर्ट्स आणि मुख्यत्वे सगळ्या पेशंट्सचा विश्वास की मी यांच्याकडे जाणार तर मला याच्यातून बरं होऊन परत यायचंय आणि या विश्वासावर सगळं काम चालतं. या विश्वासामध्ये माझं काम हेच आहे की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फायबर, फ्रुट्स, सगळे ड्रायफ्रुट्स खाणं, पाणी पिणं, हे सगळ्यांना बेसिक कल्पना सगळ्यांना असते. लाईफस्टाईल मॅनेजमेंट त्याला म्हणतात. पण याच्यातला महत्वाचा मुद्दा माइंड, मन, ब्रेन. तर हा आपला पूर्ण आयुष्याला रूल करणारा किंग आहे. जो पेशंट माझ्याकडे येतो त्याला सगळं माहिती असतं, हे काय डाएट आहे, कसे हेल्दी आहेत, कसे अनहेल्दी आहे, काय खायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपण इग्नोरन्स करतो, कारण आज नाही उद्या करू, परवा करू, निर्वा करू. कारण डाएटला फॉलो करताना पहिला कन्सेप्ट की आता उपासमार, स्टार्विंग, मला कठीण आहे, माझ्याने होणार नाही, मला खायला भरपूर आवडतं, फूडी आहे मी. पण हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये नुसतं फूड नाहीये, अतिशय चविष्ट आणि अतिशय हेल्दी रेसिपी सुद्धा संजीवनी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि ते एक मार्ग दाखवतात की आपल्याला डाएटच्या बद्दल न घाबरता डाएट शुड बी अ पार्ट ऑफ युअर लाईफ. त्या पार्ट ऑफ लाईफ मध्ये बरेच एक्झाम्पल्स असे आहेत की काही लोक फक्त एकच ग्लास पाणी पितात. आता एक ग्लास पाणी पिण्याला माणसाला म्हणायचं की 3 लिटर पाणी पी, तर पहिल्यांदा तो पहिला घाबरून जातो, 3 लिटर पाणी कसं प्यायचं. मग याच्यासाठी पुन्हा ब्रेन आणि माइंड स्ट्रॉंग पाहिजे. सो द स्ट्रॉंग माइंड ते अचीव्ह करायला मी त्यांच्या बरोबर असते. एकदा त्यांचा ट्रॅक आला की ते पुन्हा त्यांचं सुरळीत सगळं वेट लॉस आणि फॅट लॉस पूर्ण पद्धतशीर होतं. आणि या क्लिनिकची आणि आमच्या प्रॅक्टिसची खासियत ही आहे की आम्ही प्रत्येक पेशंटचे बिफोर अँड आफ्टर रिपोर्ट्स चेक करून घेतो. कारण हा कस्टमाइज अँड टेलरमेड कॉम्बिनेशन्स आहेत. मुख्य इम्पॉर्टंट आहे की याच्यात रेसिपीज होममेड आहेत. कारण असं तुम्हाला विकत जाऊन आणायच्या रेसिपीज आणि बनवा आणि खा तर काही दिवस कोणीतरी फॉलो करते, पुढे 5-6 दिवस, 1 महिना, 2 महिना ठीक आहे, डॉक्टर तुम्ही म्हणता 3 महिने करणार, त्याच्या पुढे काय. जी ट्रीटमेंट चालू होते आणि माझं जवळ कोण होतं आणि त्यांनी बोललं की माझ्या मुलांची बर्थडे होती, तो थोडा पास्ता खाल्ला आणि केक खाल्ला आणि फर्स्ट रिएक्शन ऑफ डॉक्टर वॉज सो स्वीट, आय नेव्हर फॉरगेट इट. का खाल्लं. Doctor is so strict and doctor is so sincere about her thing. How did you make her recipes interesting for the book? यहाँ पर डॉक्टर ने जिस तरह से कहा कि काफी मेहनत लगी, 1.5-2 साल किताब में लगे, लेकिन सबसे बढ़िया बात यह है कि डॉक्टर की जो, मैं तो इतने सालों से खाना बना रहा था, लेकिन जब मैं इनको मिला तो इनकी जो रेसिपीज थी तो 1 वाटी ये, आधा ये, 1 चम्मच ये, 1 वो, आधा ये, वो बनाओ, सारी की सारी परफेक्ट बनती थी. तो मैंने कहा कि ये तो शेफ हमारे से बड़े शेफ हैं, तो इनको एक्नॉलेज कर लो. तो उसके बाद में मैं इनके, क्योंकि मेरा मानना हमेशा ये है कि कोई भी अच्छी चीज है उसको शेयर करना चाहिए. क्योंकि जब मैं खाना बनाना सीखा तो उसमें मुझे बहुत दिक्कत हुई थी, क्योंकि लोग कुछ शेयर नहीं करते थे, कोई सिखाते नहीं थे. तो तब से मैंने ये प्रण किया था कि जो कुछ सीखूंगा आगे सिखा दूंगा. तो मुझे जब भी कुछ ऐसा लगता है, कोई भी ऐसी
शख्स मिलते हैं जिनके हाथ में कुछ हुनर है, कुछ भी है, तो हमेशा कहता हूँ कि जितनों के साथ शेयर कर सकते हो, जितनों के साथ में हो सिखा सकते हो। तो जब मैं मिला तो मुझे लगा कि इनके पास में जितने गुण हैं वो इतना शेयर करते हैं, पर मेरे ख्याल से और लोगों तक पहुंचना चाहिए। तो मैं पीछे पड़ गया इनके कि ये करना पड़ेगा। और फिर उसके साथ में फिर बातचीत करने से, जैसे आपने काफी सिंसियरिटी उनमें है, तो सिंसियरिटी सारी इसके अंदर पैक है इस बुक के अंदर। जो रेसिपीज हैं उसमें प्रिंसिपल्स जो हैं हमने वो सारे डिस्कस किए कि किस तरह से क्या है, क्या क्या होना चाहिए, क्या नहीं होना चाहिए, और हर चीज में कि रेसिपी ऐसी होनी चाहिए जो सबको समझ आए, सब रिलेट कर सके, आसान होने चाहिए, इंग्रेडिएंट्स मुश्किल नहीं होने चाहिए, घर में ज्यादातर चीजें मिलनी चाहिए, और खाने में टेस्टी होने चाहिए। क्योंकि और टेस्ट का कभी कॉम्प्रोमाइज कभी नहीं हुआ है। इनकी एक फेवरेट रेसिपी है पानी पूरी का पानी जो है, अब उसमें एक ड्रॉप तेल का नहीं होता, अभी भी मुंह में पानी आ रहा है। तो इसका मतलब है कि रेसिपीज में कोई ऐसा कोई बहुत बड़ा चैलेंज नहीं था। हाँ, उसकी पूरा पैकेज और मतलब शी इज राइट कि वो क्रेडिट मेरे ख्याल से हम लोगों का वो सिर्फ नाम होता है, बट बहुत बड़ी टीम, आई थिंक आई डोंट सी रीता डिसूजा, बहुत काम रीता ने इस पे बुक पे किया, पूरी बुक को बनाने में, सो वी एक्नॉलेज है। तो मेरे ख्याल से मुझे तो कोई बहुत ज्यादा इसमें टेंशन नहीं हुई, लेकिन डॉक्टर को बहुत हुई थी, मैं बता देता हूँ कि कैसे होगा। एक एक पेज मेरे ख्याल से इन्होंने तो कम से कम 100 बार पढ़ा होगा, एक एक पेज कम से कम 50 बार हमारे से भी पढ़ाया होगा। बट आई थिंक ये दिन रात की मेहनत, एंड आई थिंक विलेन इज सिटिंग देयर एंड स्माइलिंग कि ही नोज कि क्या क्या हुआ था किताब में, कितनी बारी पढ़ पढ़ के एक एक चीज। क्योंकि आई थिंक क्रेडिबिलिटी जो है वो अपनी पर्सनल क्रेडिबिलिटी होती है, लेकिन उसके बाद में कोई कहीं भी कुछ भी गड़बड़ नहीं हो, एक एक चीज, वो जो सिंसियरिटी, आई थिंक दिस इज अ प्रूफ फॉर हर सिंसियरिटी। थैंक यू। डॉक्टरली वेरी सिंपल क्वेश्चन, डोंट वरी जी। मैं आपको मेरा एक्सपीरियंस बताती हूँ, फिर आप प्लीज आपका भी एक बता दीजिए। एक बार तुरई की भाजी थी तो बता दो, तो ये आसान है। तो डाइट जब हम देखने लगे तो वही 1 चम्मच, आधा वाटी, 1 वाटी, मतलब कुरमुरा, मतलब कुरमुरा नहीं, क्या कह रहे थे आप? हाँ, पोहे और पानी उन्होंने 3 लीटर बोला। तो मैंने कहा कि पोहा में थोड़ा पानी कम है, क्या करूं करके प्रॉब्लम था। तो उसके बाद मैं सीरियसली उनको देखा, बोला खाना क्या है? यही तो है। ये सब ठीक है, अभी खाना क्या है? इन्होंने बोला कि यही है। बहुत मायूस हो गया, मैं डर गया, मैं बोला कहां फंस गया मैं। देन आई स्टार्टेड इट एंड I mean, I have a habit, if I decide to do something, after a month, I had a very big show, 2-3 shows, and there was no loss of energy. The energy was more. Correct. I think that is the best point of a diet. Yes, very correct. अच्छा, जब मुझे कुछ नहीं मिलता है, तो आपकी तरह मैं फोन नहीं करता हूँ। Okay, nice tip. Nice tip. जी वाटीचं पोर्शन आहे ते आम्ही किलो कॅलरीज या कधी भानगडीत पडलो नाही. का नाही पडलो त्याच्यावर एक्सप्लेन करते. कारण आपण मराठी थाळी किंवा आपण इंडियन ट्रेडिशन मध्ये जे फूड घेतो ते बाउल किंवा अशा नाही, आपण सरळ वाटीच्या पोर्शनने घरी रेसिपीज बनवतो. तर ते साध्या एखाद्या हाऊसवाईफला समजेल आणि उमजेल आणि फॉलो करताना सोपं पडेल म्हणून ते वाटीचं पोर्शन्सनी आपण तिथे करतो. आणि हे जेव्हा कॉम्बिनेशन्स असतात जे आपण प्रत्येक पर्सन पेशंटचे आपण देतो कस्टमाइज कॉम्बिनेशन्स, ते एक्झॅक्टली जसं आता तुरिया भाजी त्यांनी एक्झाम्पल सांगितलं, कारण त्या पर्टिक्युलर लेवलच्या फॅटला बर्न करायला त्या रेसिपीचा रोल आहे. ते त्याच्यामध्ये भेंडी भाजी किंवा फरसबीची भाजी नाही चालत, तर ते चालत नाही तर सरळ सांगितलं नाही चालत, ते दुसरं तेच बघावं लागेल. कारण आता ते टार्गेट्सला सेटबॅक करतात. आणि जेव्हा त्यांनी फॉलो केलं तेव्हा त्यांना कळलं येस बरोबर झालं, आपण ते केलं, नाही तर नसतं खालं तर वजनाला 800 ग्राम सेटबॅक करायला असतं.
आणि जेव्हा आपण वजन पुढे पुढे प्रोसीड करतो तेव्हा वाटतं की ते 800 ग्राम सुद्धा महत्वाचे असतात. भी पूछना नहीं. तो मैं आपको थोड़ा उनके बारे में बता देती हूँ कि ये बहुत स्मार्ट है. मैं मेरे एक्सपीरियंस के हिसाब से कहता हूं कि देखो भगवान है या नहीं वो तो हम नहीं जानते हैं. सरिता जी तो हैं क्योंकि वहां पे श्रद्धा रखो तो फल मिलेगा या नहीं मिलेगा वो भी हम नहीं जानते. लेकिन यहाँ पे इनकी ट्रीटमेंट में अगर श्रद्धा रखो तो फल मिलता है. ये मैं दो बार भुगत चुका हूं. और दूसरी बड़ी बात यह है कि अगर इनकी जगह पे कोई और भी होता तो आज इतना बड़ा कमर्शियल धंधा कर दिया होता. इतना बड़ा हर जगह जगह पे क्लिनिक होती, जैसे हम अखबारों में पढ़ते हैं ये सब कुछ कर दिया होता. बट इन्होंने वो नहीं किया है. ये उनका कमिटमेंट दिखाता है, ये उनकी कंसर्न दिखाती है. बिल्कुल उनको ये पता है कि अगर मैं किसी दूसरे के हाथ में ये बात छोड़ दूंगी तो ये वो रिजल्ट नहीं मिलेगा जो आना चाहिए. जैसे ट्रीटमेंट शुरू की मैंने और मुझे भी डर था कि मैं शायद कर पाऊंगा या नहीं कर पाऊंगा. सडनली मैं दौड़ रहा हूं और पीछे लाइन लग गई है ट्रेडमिल के पीछे. सब लेडीज खड़ी है, बोलते उतर जाओ बहुत हो गया, अभी 1 घंटा 20 मिनट से आप भाग रहे हो घोड़े की तरह, उतर जाओ. देन आई रियली रियलाइज कि हाँ मैं 1 घंटा 20 मिनट होगा मुझे पता भी नहीं चला. इतनी एनर्जी मुझ में आ गई थी. तो ये सबसे बड़ी अहम बात है. लेकिन जब ये शुरू करते हैं, मैं एक मेंटल सेटअप की बात करता हूं, जब ये शुरू करते हैं तब बहुत तकलीफ होती है. आपको पहले मेंटली तैयार होना पड़ेगा कि आप ये डाइट करने वाले हैं, कर सकते हैं, या आपको करना चाहिए कि नहीं करना चाहिए. क्योंकि मैंने डाइट शुरू की तो मुझे वाकई सपने में दाल ढोकली आती थी, पूरन पोली आती थी. मेरा नाक माने दूसरे बिल्डिंग में जो खाना पक रहा था उसकी भी खुशबू मुझे आ रही. एंड आई एम नॉट जोकिंग, आई एम टेलिंग यू द ट्रूथ. लेकिन 2-3 दिन के बाद इतनी चिड़चिड़ाहट थी. मेरा ऐसा कहते हैं ना कि जैसा घर में कोई कुछ भी पूछे तो काटने को दौड़े आदमी, वैसी हालत हो गई. लेकिन जब मैं वेइंग मशीन पे चढ़ा, आई थिंक 2 दिन के बाद, सडनली मैंने देखा कि मेरा 2 किलो गायब हो गया. मैं दूसरे वेई और उसके साथ साथ देखिए मेरी एनर्जी बढ़ी. आपकी स्किन की खुशबू भी बदल जाती है. इतना अच्छे से अंदर से आप प्योरीफाई हो जाते हैं. आपकी सोच अच्छी हो जाती है, आपकी क्लैरिटी अच्छी हो जाती है. बिकॉज एट दे से द हेल्दी बॉडी हाउसेज अ हेल्दी माइंड. तो आपकी सोच में क्लैरिटी आ जाती है. और मैं ये दावे के साथ कहता हूं कि जैसे गीता या कुरान पढ़ते हैं तो ये भी पढ़ना चाहिए. ये सबसे अहम बात है. ऐसे जो किताबें हैं वो हमारे स्कूल के सिलेबस में होनी चाहिए, कॉलेज के सिलेबस में होनी चाहिए. सबसे पहले ये होना चाहिए. क्योंकि जब आई एम काइंड ऑफ अबाउ 50, अगर मुझे पहले से पता होता तो फिर 50 क्रॉस करने के बाद वो तकलीफ नहीं होती है. नहीं तो फिर क्या होता है कि फिर भागो डॉक्टर के पास, भागो ट्राइग्लिसराइड ब्लड जाता है आपका, HDL, जो कितने सारे नाम पता चलते कि इतने किस्म के कोलेस्ट्रॉल होते, ये पता होता है. ये तो वो सब तकलीफें नहीं होती है. तो आई थिंक आई एम वेरी वेरी थैंकफुल टू यू डॉक्टर साहब, वेरी वेरी थैंकफुल टू यू. और मैं ये कहूंगा कि मेरा जन्म हुआ था सांता क्रूज में, डॉक्टर काशीबाई अवसरे उनके हॉस्पिटल है ऑपोजिट तलवल पर. तो फ्रॉम अवसरे टू डावरे. थैंक यू सो मच. थैंक यू. Cherry hair, triglycerides, and I have hypothyroid. So let me ask the doctor, Dr. Avinash. मराठी हिंदी मराठी चालेल. आपल्याला जे सर्वात जास्त ज्याला ड्रॅमॅटिक चेंज म्हणतो ते कुठल्या गोष्टीत दिसून येतात तर ब्लड मधलं ट्रायग्लिसराईड लेवल, ब्लड शुगर लेवल, लेसर एक्सटेंट कोलेस्ट्रॉल लेवल आणि त्याच्याहून कमी चेंज युरिक ऍसिड लेवल. पण आणि राईज इन HDL, लोअरिंग ऑफ LDL. आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे जर आपण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलो तर नवीन 2 डिपार्टमेंट आपल्याला खूप चाललेली दिसतात. ती कुठली आहे? मी कुठल्याही आमच्याजवळ 80 हॉस्पिटलमध्ये लॅब आहे. आम्हाला सांगतात की हे डायलिसिस युनिट आहे, हे दिवस रात्र चालवायला लागतात. इतकी डिमांड आहे. डिमांड म्हणजे काय की इतका प्रमाणात डायबेटीस आणि ब्लड प्रेशर आहे की त्यांनी किडनी डॅमेज इतक्या लोकांना होतोय की आज मुंबईमध्ये
दर महिन्याला 50 ते 60 हजार डायलिसिसची गरज आहे. ही जर या लोकांनी जीवनशैली बदलली असती, जर या डायबेटिसची कॉम्प्लिकेशन पासून दूर राहिलं असतं, ब्लड प्रेशर पासून दूर राहिलं असतं, तर ही वेळ आली नसती. दुसरं एक नवीन डिपार्टमेंट आपल्या सगळ्यांना माहिती, आपण पेपरात वाचतो की बेरिएट्रिक सर्जरी. मग ते छापून आणतात की 30 किलो वजन ह्या पॉलिटिशियनचं कमी झालं. पण हे सगळं करण्याची गरज आहे का? कारण आपल्याकडे दुसरे चॉईसेस उपलब्ध आहेत. तर हे खूप ड्रॅमॅटिक चेंजेस आहेत आणि हे मीच सांगतो असं नाही. थांबायच्या आधी तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की बऱ्याचदा लोकांना वाटतं की किडनी फेल्युअर हा इरिव्हर्सिबल आजार आहे. आता न्यू इंग्लंड जर्नलमध्ये जे रिपोर्ट्स पब्लिश झाले त्यातलं 2008 साली असं कळलं की ज्या पेशंटना पॅनक्रियस ट्रान्सप्लांटेशन केलं, डायबेटिस म्हणजे वेट लॉस सर्जरी नाही, नवीन पॅनक्रियस इम्प्लांट केलं आणि ज्यांना 5 ते 7 वर्ष ते टिकलं शरीरात आणि ज्यांची ब्लड शुगरचा प्रॉब्लेम गेला कारण डायबेटीस गेला, त्यांच्या किडनी बायोप्सीत किडनी फेल्युअरचे चेंजेस हे पूर्णपणे रिव्हर्स झाले. तर हा पहिला स्टडी आहे जगातला की ज्या किडनीच्या विकारांनी ग्रस्त झालेल्या प्री डायलिसिस स्टेजच्या पेशंटमध्ये बॉडी स्वतःला क्युअर करण्याची कपॅसिटी ठेवू शकते. तर आपल्यासमोर जर उपचार पद्धती आहाराने नियंत्रित हे करता येत असेल तर बेरिएट्रिक सर्जरी, डायलिसिस याच्यापासून आपण वेळी राहू शकतो. आणि हे चेंजेस खूप ड्रॅमॅटिक असतात आणि हे अनेक स्टडीमध्ये सिद्ध झालेले आहे की जीवनशैलीतले बदल, आहारातले बदल हे औषधांपेक्षा किंवा सर्जरीपेक्षा खूप लॉंग लास्टिंग आणि जास्त बेनिफिशियल. थँक्यू डॉक्टर. सिम्बल बदलावा लागेल एलिफंटच्या. We'll have to get a slim elephant or something like that. पण एक जे आम्हाला आढळतं की आयदर ते पुस्तक डाएट वरती असतं किंवा रेसिपीवरती असतं, दोघांचं मिश्रण नसतं आणि त्यामुळे ज्यांना डाएट करावासा वाटतो त्यांना ते त्रासदायक जातं. कारण आपण एक डाएटची फिलॉसॉफी वाचतो पण ती फिलॉसॉफी आपण कशी घरी करू शकतो आणि ती कशी सोप्या रीतीने करू शकतो हे त्रासदायक पडतं. तसंच म्हणजे संजीवने आणि आम्ही त्यांची सगळीच पुस्तकं प्रकाशित केली आहेत. लो कॅलरीवरती, नो ऑइल कुकिंग अशी बरीच पुस्तकं केली आहेत. पण फक्त ते ब्लाइंडली करून वेट मॅनेजमेंट होत नाही. सो त्या दृष्टीने आम्ही असा विचार केला हे दोन फिलॉसॉफी आणि रेसिपीज ह्या जर एकत्र आणता आल्या तर ते लोकांना प्रॅक्टिस करायला सोपं पडेल. त्या दृष्टीने संजीवने पण म्हटलं की रीटा आमची जी एडिटर ती आज येऊ शकली नाही कारण तिच्या घरात एक फंक्शन होतं, पण तिने दोघांशी बोलून खूप डायलॉग्स केले आणि जसं म्हटलं गेलं ऑलमोस्ट माझ्या मते 100 तरी मीटिंग झाल्या एकूण टू पुट दीज टू थिंग्स टुगेदर. करेक्ट. कारण ते इतकं सोपं नव्हतं की म्हणजे हे पुस्तक वाचलं की कळेल की त्यांची एक फिलॉसॉफी आहे की ABC जे पेशंट्स आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे पण नाहीतर वाचकांना कळेल हे आणि रेसिपीज मॅच करणं. आणि म्हणून आता पुस्तकात आम्ही एक सिम्पल चार्ट दिलाय, तो आपण समजा आपण घरात लावला आणि फॉलो केला ते खूपच बेस्ट आहे, सोपं पडेल. दुसरं म्हणजे त्यांनी मला एकदा म्हटलं होतं की आणि आपल्याला माहितीये की त्यांच्याकडे पेशंटची जी वेटिंग लिस्ट आहे ती 4 आणि 6 महिन्याची असते. तोपर्यंत त्या पेशंट्सना स्टार्ट काहीतरी करू दे. कारण तरी त्या म्हणजे दिवस रात्र काम करतात. मला वाटतं दिवसातनं काहीतरी 300-400 पेशंट्स तरी बघत असतात. त्याच्या पलीकडे कुठच्याही व्यक्तीला काम करणं शक्यच नाही. आणि त्या दृष्टीने हे एक सोपं पुस्तक केलं आहे. ते जसं म्हटलं आम्ही अगोदर इंग्रजीत काढलं, आता मराठीत, आता गुजराती एडिशन पण काम चालू झालंय ज्याने सगळ्या लोकांना हे मिळू शकेल. व्हेरी नाईस, थँक्यू. आता ती लाईफस्टाईल आपल्याला या कारणामध्ये या याच्यामध्ये आली पाहिजे आणि अवलंबता व्हायला पाहिजे. त्याच्या दृष्टीने आम्ही असं हे प्रिन्सिपल्स आयुर्वेदाचे आपण जर म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण अशा बऱ्याचशा आपल्याला आलं, लसूण, कांदा, तुम्हाला माहिती असेल कांद्यामध्ये सर्वात बेस्ट पेन रिलिव्हिंग एजंट आहे. तर जितका कांदा जास्त वापराल तितका त्याच्यात रिलिव्हर म्हणजे इंटरनल रिलिव्हर इन द सेन्स काही लोकांना संधिवात असतो, आम्मवात असतो, आम्मवातला म्हणतात रुमॅटिझम, काही लोकांना बद्धकोष्ठता असते,
तर या आलं लसणाच्या पेस्टला किंवा कांद्याला मॅक्सिमम जितकं वापरता येईल तितकं वापरा, कारण ते बॉडीची नॅचरल इम्युनिटी वाढवणारे एजंट्स आहेत. तर हे एजंट्स आपण सिलेक्ट करत करत त्या रेसिपीज आपण बनवल्या आहेत. तर अशा रेसिपीज करताना क्युरेटिव्ह आस्पेक्ट हा गोष्ट वेगळी आहे की आता मला ट्रायग्लिसराईड जसं डॉक्टरने सांगितलं की कोलेस्ट्रॉल झालं तर मग औषधं घ्या. ते औषधं घ्यायच्या आधी काही काही गोष्टी आपण घरातच अवलंबू शकतो. तर घरातूनच का नाही चेंज करायचं? तर घरातून चेंज करताना माझं एक प्रिन्सिपल आहे की घरातली जी हाऊस वाईफ आहे तिच्याकडे ते किचन मॅनेजमेंट आहे, तर जरूर प्रयत्न करावा की आपल्या फॅमिलीला कमीत कमी आपली फॅमिली स्वस्थ होण्याच्या दृष्टीने पहिले त्या गोष्टींना आपल्या किचनमध्ये अवलंब प्रयत्न करावा. मग कधी काय म्हटलं नाही डिफिकल्ट आहे, मला पॉसिबल नाही, मला खूप वर्किंग शेड्यूल्स आहेत, तर खूप मेजर चेंजेस करू नका. थोडे थोडे जरी चेंजेस करता आले, जसं 4 लिटर पाणी नॉर्मल माणसाला 3.5 ते 4 लिटर पाहिजे. ऑफकोर्स डॉक्टरांचं ओपिनियन आणि सजेशन घेऊनच घ्या ते. या रेसिपीजला सुद्धा फॉलो करताना किंवा काही मेडिकल कंडिशन्स आहेत तर जरा तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच फॉलो करा. पण नॉर्मल लोकांना की आपल्याला माहितीये की 4 लिटर पाण्यामध्ये मला जर 1 लिटर गरम पाणी पिता आलं तर 1 लिटर पाणी गरम पाणी डिफिकल्ट आहे प्यायला. सो ते पाणी तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपरली गरम पाणी जर प्यायला तर कॉन्स्टिपेशन होत नाही, ऍसिडिटी रिलीव्ह होतं, डोकं दुखत नाही, अशा कितीतरी गोष्टींचा ऍडव्हान्टेज होतो. मग आता हे करताना कुठे काही मेडिकल आस्पेक्ट आहे, इट्स जस्ट अ लाईफस्टाईल मॅनेजमेंट. करेक्ट. त्याला आयुर्वेदा म्हणतात पोषण म्हणजे कोमट पाणी. हे आपण या पद्धतीने सुद्धा आलो आणि याचे सगळे प्रिन्सिपल त्याच्यात आम्ही हेच इम्प्लिमेंट केले. एडजस्ट कर सकते हैं इसलिए उनसे नहीं पूछा, डॉक्टर से नहीं पूछा, मुझसे पूछा. नहीं अच्छा, उससे पहले एक चीज मैं बताता हूँ कि ये जैसे कहा कि कुछ 3-4 महीने वेट करना पड़ता है, तो डॉक्टर पहले बता देते हैं कि अच्छा अभी डेट नहीं है, कोई बात नहीं, तब तक जरा ये फॉलो करो, ठीक है. तो ये फॉलो अप हमारे जैसे हमने बात की कि सारी टीम रहती है, तो ये बुक पे जितना रेसिपी इस पे सारा हमारा जो काम किया, तो मेरे मित्र हैं और मेरे बॉस हैं राजीव माटा बैठे मुस्कुरा रहे हैं वहां पे. तो ये किताब फॉलो करके कितने किलो कम किया था आपने? 1 महीने में 12 किलो. 3 महीने में 12 किलो, सॉरी 3 महीने में 12 किलो. और उसके बाद में आपने और पार्टी कर दिया. तो मतलब क्योंकि खुद देखा, बाकियों को देखा, सबको देखा, और ये था हमेशा कि वाकई ऐसा भी हो सकता है कोई सिंसियरिटी के साथ में फॉलो प्रिंसिपल्स को करे तो कितना इम्पैक्ट हो सकता है. तो मैं तो रोज देखता था क्योंकि मैं राजीव को रोज देख के तो मुझे लगा कि ये बहुत बढ़िया बात है. रही बात रेस्टोरेंट्स की, रेस्टोरेंट में बड़ा मुश्किल है. तो रेस्टोरेंट की कहानी, क्योंकि हमारे रेस्टोरेंट्स भी है तो वो मैं बताता हूं आपको. तो रेस्टोरेंट में इंडियन रेस्टोरेंट में 2 तरह की दाल आपको हमेशा मिलेगी. एक होगी काली वाली दाल मखनी और एक होगी येलो वाली. तो हमने अपने रेस्टोरेंट्स में काफी साल पहले और अब भी हमने कहा कि हम जो है इसमें अगर आपको ऑलिव ऑयल के साथ में कुछ बना के चाहिए, कोई ऐसे चाहिए, थोड़ा कम चाहिए, कोई नहीं पूछता. सब लोग काली वाली दाल मक्खन के साथ, क्रीम के साथ, और येलो भी चाहिए तो येलो दाल तड़का चाहिए, डबल तड़का. तो ये रेस्टोरेंट का जो जीवन है वो अलग जीवन है. कभी कभी अब वो जैसे उन्होंने वो कहते हैं कि हफ्ते में 1-8 बार जो है जब गलती करो तो उसकी सजा थोड़ी भुगतनी पड़ेगी. तो रेस्टोरेंट थोड़ी सजा ही है मैं कहूँगा. और एक इसमें हर्षाने सांगितलं ते एबीसी इतका सिंपल प्लॅन आहे की ए स्टँड्स फॉर टंग टेस्ट. आता मला जिभेचे चोचले पुरवायचे, जसं आता काली मखानी दाल किंवा मला बटर चिकन किंवा आमच्याकडे गजाली हॉटेल आहे, अतिशय टेस्टी, लोक अगदी आवर्जून तिथे जातात. आमच्या विठ्ठल कामतांचं तिकडे ऑर्किड आहे, संजीवचं येलो चिली, असं खूप व्हेरायटीज आहेत. आता या व्हेरायटीमध्ये मला सगळंच दिसतंय की मला असं मेनू कार्ड आहे हे त्याच्यामध्ये प्लॅन ए जो दिला इट इज फॉर टंग टेस्ट. कारण मला माझ्या आवडीप्रमाणे खायचं. माझी 3 इंचाची टंग आहे मला माहिती आहे, पण माझं त्याच्यामुळे शरीर 6 फुटी शरीर हेल्दी नको अनहेल्दी चालेल, पण मला माझ्या पद्धतीने खायचं आहे. सो इट इज फॉर टंग टेस्ट. आता मी टंग टेस्ट केल्यानंतर ऍट टू कॉम्पेसेट, कारण मला दिसतंय की मी चुकीचं खाल्लंय. मला 2 पेक ड्रिंक जर ऑर्डर केले तर 6 पेक प्याले, तर मला माहितीये की मी आज गडबड केली, मला उद्या सेकंड डे कॉम्पेसेट करायचंय. सो अगेन फॉलो प्लॅन सी. तर हे जे कॉम्बिनेशन्स आहेत आणि प्लॅन बी इंडिकेट्स अ व्हेरी हेल्दी डाएट. हेल्दी डाएटमध्ये ज्वारी आहे, बाजरी आहे, सोयाबीनचे आहेत, ग्रॅन्युल्स आहेत,
सुपस्टिक्स आहेत, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सॅलड्स रेसिपीज आहेत. तर त्याच्यामध्ये नॉनव्हेज आणि व्हेजचे कॉम्बिनेशनचे आपण ते दिलेले आहेत. त्याच्यामुळे टंग टेस्ट बिलकुल असं बिलकुल नाही आहे की हॉटेल से नो से येस वीक इट वाईस. बिलकुल बिंदास आपण त्याच्या सेकंडला कॉम्पेन्सेट करायची तयारी ठेवा, कारण आपण हेल्थ इन्व्हेस्टमेंट करतोय. मैंने एक बार देखा था, इट वॉज अमेजिंग थिंग. मैं लेटा हुआ हूँ आंखें बंद करके, डॉक्टर साहब यहाँ खड़ी हुई है, देन शी इज टॉकिंग टू सम पेशेंट. पेशेंट पूछता है कि भैया मैं क्या करूं, देन शी से एक काम करो, आप रसगुल्ला खाते हो. मेरी आंख फट से खुल गई. मैंने मैं क्या सुन रहा हूँ, सपने में हूँ कि क्या है. रसगुल्ला खाते हो, लस्सी पियो, रसगुल्ला खाओ. तो मैंने मुड़ के देखा तो संदेश कुलकर्णी लेटा हुआ था, वो वजन बढ़ाने के लिए आया हुआ था. तो ये भी एक प्लेजेंट सरप्राइज होता है वहां पे. ते जे फिलिंग आहे ते वाटीचे पोर्शन येणार नाही, आणि ही जी वाटीची पोर्शन येऊ शकतं ते पूर्ण थाळी सिस्टीम मध्ये येऊ शकतं. पण जेव्हा तुम्ही मंचिंग खाता तर मंचिंग वाटीमध्ये नाही होणार. देन यू हॅव टू टेक वन बाउल. राईट, पपया किंवा मेलन्स आहेत, जे काही एसओएस फॉर्म मध्ये पुस्तकात पण दिलेले आहेत. ड्रायफ्रूट मिल्कशेक दिलाय. हरी त्यांच्यावर नक्की कमेंट करतील, कारण सिंगिंग करताना अतिशय ते पूर्ण किती तासाची एनर्जी बर्न करतात आय डोंट नो. पण बता दूं कि जो विठल जी हैं ये सबके मित्र हैं. शायद खाने का रस. आपकी किताब का नाम क्या था सर? इडली. नाम भी किताब का भी इडली. तो मतलब देखिए खाने से कितना इनका रस है. बट आई थिंक जहां तक आपने वो कसरत वाली बात की है, तो कसरत भी आसपास ही है. तलवरकर जिम भी अपने ही रहा है. बट अभी क्योंकि इंडिया के अंदर जो रेस्टोरेंट आते हैं, रेस्टोरेंट में खाना खाना सोशल नीड है. मोस्ट ऑफ द टाइम व्हेन वी गो आउट वी वांट समथिंग व्हिच इज डिफरेंट. वी वांट टू सेलिब्रेट, एंड सेलिब्रेशन में हम कमी नहीं चाहते हैं. तो मेरे ख्याल से जो रेस्टोरेंट है दे विल ग्रो टू काइंड ऑफ रेस्टोरेंट जहां पर मतलब डाइट वाला फूड, ऐसे वाला खाना, वो सारी चीजें वो आएगा. अभी बातें होनी शुरू हो गई तो अपने आप भी रेस्टोरेंट खोलेंगे. आपके यहाँ पे फर्क इतना है कि आपका जो खाना है वो उसमें इडली एकदम स्टीम्ड इडली है. बात करते हैं आई थिंक इंडिया में चलते हैं इज वेरी डिफरेंट फ्रॉम व्हाट वी ईट. समरी है कारण हा प्रश्न समस्त लोकांना येत असावा. पतिदेवांना ताण नाही, आणि हे पदार्थ करून सुद्धा ती स्वतः मात्र फक्त खरोखर कमी खाते. तुलनेमध्ये पतीपेक्षा प्रत्येक आपल्या महिला मंडळात सुद्धा हीच गप्पा असतात. अगं ते माझ्यापेक्षा नक्कीच जास्त खातात, पण ते मात्र अगदी सुरसुडीत आणि संतुलित. आणि मी मात्र जाईल सगळं माझ्या तुम्ही का बरं लागावं सुद्धा नाही. मग असं का व्हावं, तेच अन्न तुम्ही कमी जास्त अंगी लागतं. आणि खूप छान प्रश्न आहे हा. या याच्या मुद्द्यावर हा सगळा प्रकाश टाकला जाईल. प्री हॉर्मोन्स, पोस्ट हॉर्मोन, ऑफिशियली प्रेग्नन्सी, डिलिव्हरी या सगळ्या याच्यातून मुख्य स्वतःकडे दुर्लक्ष करणारी स्त्रीच असते. कारण सगळ्यांचं जाऊ शकत नाही, पण ते आता अगदी व्यवस्थित जर प्लॅन करण्यासाठी जरूर वेळ देऊ शकतात. इम्पॉर्टंट आहे की जेव्हा मेटाबॉलिझमचा रोल आहे त्याच्यावर म्हणतात चयापचय क्रिया. म्हणजे मी आता दुधी ज्यूस पिते पण माझं मेटाबॉलिझम जर स्ट्रॉंग नसेल तर ते दुधी ज्यूस फ्लश होऊन त्याचा फॅट लॉस किंवा त्याच्यात इंच लॉस मध्ये काय फरक गीता दावरे और संजीव कपूर के जो कॉम्बिनेशन से ये डाइट बुक रिलीज हुआ है, मेरे ख्याल से बहुत ही महत्वपूर्ण है, क्योंकि इसमें साइंस भी है और जो हमारे शेफ का जो मैजिक है, आई मीन द टेस्ट का मैजिक, दोनों शामिल है इसमें. तो आप डाइट फूड खा रहे होंगे मगर मज़ा आता होगा आप जब खाते हैं. तो दिस इज द बेस्ट कॉम्बिनेशन. आई थिंक इट्स वेरी हेल्दी एंड इट्स वेरी इंपॉर्टेंट. ये बहुत ज़रूरी है कि हम सब ये इस टाइप के फूड खाएं, सोचें, पहले सोचें और उसके बाद खाने लगें. बहुत अच्छी बात है ये. देखिए, इस डाइट के बारे में मैं यही कहूँगा कि मैंने डॉक्टर सरिता जी के पास मैं 2 बार गया था और फर्स्ट टाइम मैं कुछ 14 किलो आई लॉस्ट. उसके बाद 5 किलो में बढ़ गया, तो उसके बाद गया मैंने. इट इज़
मतलब इट इज शॉर्ट ऑफ मैजिक, मैं ये जादू कहूँगा जिस तरह से वो मतलब वजन घटता है और उसके साथ एनर्जी कम नहीं होती है, कम नहीं होता है। दिस इज अ ग्रेट कॉम्बिनेशन इससे। चल हाँ आज टॉकाचं प्रकाशन झालं। खाण्याच्या बाबतीत खरोखर किती खावं, कसं खावं, केव्हा खावं आणि कंटाळा न करता कसं खावं ह्यावर त्यांनी फार सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे। डाएट म्हटलं का प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आजपासून माझ्या खाण्याचा जो माझा स्वतःचा एक विभाग होता तो कोणतरी काढून माझ्यापासून हिरावून घेत आहे, माझा हक्क खाण्याचा कोणतरी हिरावून घेत आहे। पण खरं तसं नसतं हे त्यांनी त्यांच्या पुस्तकात दिलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की डोसाचे पण 4 प्रकार आहेत। नुसताच उडदाचा किंवा तांदळाचा डोसा न खाता त्याच्याबरोबर ज्वारी भाकरी कशी मिक्स करावी या 4ही गोष्टी सांगितलेल्या आहेत। आणि मला वाटतं हेल्दी खाणं म्हणजे ज्याला तेल तूप कमी असलेलं खाणं हे आजकालची जरूर म्हणजे खरोखर निकड आहे आणि ही निकड या पुस्तकाने दूर होईल। काही प्रश्न? तुम्ही स्वतः कसं डाएट फॉलो करता त्यामध्ये? अगं मी खरं सांगायचं म्हणजे माझी बायको आणि मुलं आणि माझे कस्टमर मला एवढे बिझी ठेवतात की मला काहीच करावं लागत नाही। एका हातात इडली दुसऱ्या हातात वडा आणि विठ्ठल वडा विकता विकता होतं। पण रोज मी स्वतः चालायला जातो। मी ब्लॅक बेल्ट आहे कराटेमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी ह्या प्रोग्रामला 1 तास चुकून आधी आलो तर मी 1 तास चालायला गेलो, स्टेशनपर्यंत चालत परत आलो आणि त्या धक्क्याबुक्कीत माझं 1.5 किलो वजन कमी झालं। आताची यंग जनरेशन आहे, तुम्ही काय सांगाल? यंग जनरेशनला मी हे सांगेन की पाश्चात्य फूडच्या मागे न जाता भारतीय जेवण जे आहे ते खरोखर संपूर्ण जेवण आहे आणि हे संपूर्ण जेवण जे आहे ते आपल्या आईला आपल्या घरच्यांना सांगून असं बनवणं। दुसरं जी आताची युवा पिढी IT मध्ये आहे त्यांनी त्यांच्या कॅन्टीनमध्ये डाएट फूड पेक्षाही आता जे फूडमध्ये ज्या नवीन फूड ज्या कॉम्बिनेशन दिलेले आहेत ते वापरावेत आणि स्वतः हेल्दी राहावं। कारण 50 नंतर डॉक्टरकडे खर्च करण्यापेक्षा आता स्वतःची तब्येत सांभाळणं हे फार महत्त्वाचं आहे। दुसरं जेव्हा तुम्ही चांगलं आणि सात्विक खाता तेव्हा तुमचं मन पण सात्विक राहतं आणि त्यामुळे आनंद होतो, काम द्विगुणित होतं, थकवा येत नाही आणि पुढे गुडघ्याचे किंवा मधुमेहाचे प्रॉब्लेम येणार नाही। थँक्यू। सर, तुमच्या प्रकाशन वतीने पुस्तक प्रकाशित झाले, काय सांगाल? हे पुस्तक आहे खूप महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच लोकांना आपलं वजन कंट्रोल करायला हवं असतं आणि बरीच पुस्तकं पण उपलब्ध आहेत पण त्याच्यात आयदर डाएट कसा करायचा हे असतं किंवा रेसिपीज असतात। पण दोघांचं मिश्रण जिथे डॉक्टर डावरेंची फिलॉसॉफी आणि कसं डाएट करावं आणि संजीव कपूर सारखे थोर शेफ यांचे जे रेसिपीज आहेत ज्या चविष्ट आहेत पण ज्याने आपलं वजन कमी होऊ शकेल ह्याचं मिश्रण जे ह्या पुस्तकात आहे हे खूप युनिक आहे। सरिताताईंबद्दल तुम्ही काय सांगाल? त्या खूप पेन्स्टेकिंग, आता जर बघितलं हे पुस्तक तर हे एक पुस्तक लिहायला ऑलमोस्ट त्यांनी 2 वर्ष काढली आणि रीटा डिसूजा ज्या आमच्या एडिटर होत्या त्या त्यांच्याबरोबर बसायच्या आणि प्रत्येक पान प्रत्येक रेसिपी त्यांनी अशी चाळून काढली, वेगवेगळे डिस्कशन झाले आणि मग हे पुस्तक। सो ते खूप हार्डवर्किंग सिन्सिअर आहेत आणि ते या पुस्तकात दिसून येतं। वेगळा प्रयोग आहे डाएट आणि रेसिपी, तर अजून काही असं वेगळं तुमचं मानस आहे का पुस्तक दुसरं काही आणायचं? हो, ॲक्च्युली त्यांचंच आता पहिल्यांदा हे पुस्तक इंग्रजीत प्रकाशित झालं होतं, आता मराठीत आलं, आता गुजरातीत पण आम्ही काढतो। पण आता 2 आणखीन प्रयोग आहेत। एक म्हणजे हेच पुस्तक आता ऑनलाईन कसं ॲज अ सर्व्हिस करता येईल की लोकांना घरबसल्या मी उद्या काय जेवावं हे जे आज त्यांना क्लिनिकमध्ये जाऊन ॲडवाईस मिळतो तो आपण घरी बसून थ्रू दी इंटरनेट ॲज अ थेरपी कसं करता येईल ह्याचा प्रयोग चालू आहे। तसंच आणखीन रेसिपीज हे दुसरं पुस्तक लवकरच येईल अशी आमची अपेक्षा आहे। थँक्यू। माझी इच्छा आहे की वाचावं
आणि स्वतःला हेल्दी ठेवावं कारण तीच काळाची गरज असते. भविष्य काळाचा विचार करताना प्रत्येक जबाबदार नागरिकाने ते पुस्तक नक्की वाचावं. मला वाटतं अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे जे बरेच वर्षापासून असं काहीतरी असतं तर बरं झालं असतं असं वाटत होतं आणि आता ते प्रत्यक्षात आलंय. इट्स गोइंग टू बी व्हेरी हेल्पफुल एक चांगली हेल्दी लाईफस्टाईल करायला, एक चांगलं हेल्दी जगायला. कारण प्रत्येक खेपेला खास करून आम्हाला असं वाटतं की थोडी आयुष्याला शिस्त असली तर बरं झालं असतं, पण ती शिस्त कशी आणायची त्याचा विचार कोणीतरी दुसऱ्यांनी केलेला आहे हे सगळ्यात चांगलं आहे की त्याचे तर आता मला डोकं खपायची गरज नाही. रेडीमेड चार्ट्स आहेत ते फॉलो केले की झालं. व्हेरी हेल्पफुल. संजय कपूरचा खाना खजाना सगळ्यात फेमस आहे, त्यावरची पुस्तकं फेमस आहेत, पण हे डाएटवरचं पुस्तक आहे नक्कीच वेगळं असणार त्यामध्ये. हो, जसं हर्ष भटकळ म्हणाले तसं की डाएटवरचे अनेक आहेत आणि रेसिपीज अनेक आहेत, पण ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन जे आहे की प्रत्येक तुमच्या सगळ्या चॅनेल्सवरती जे जे काही रेसिपीचे शोज असतात ते आम्ही बघतो आणि असं वाटतं की अरे हे करून पाहायला पाहिजे, ते करून पाहायला पाहिजे. ऑफकोर्स केले नाही जात, पण असंही वाटतं की बापरे एवढे काजू बदाम, अरे बापरे एवढं क्रीम, हे कसं काय चालणार आपल्याला. मग काय खायचं पण चविष्ट तर पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे खूप जसं मी म्हटलं तसं उपयुक्त खूप खूप आहे. somebody else has done the thinking for you. मला असं त्याच्यामुळे ते सगळ्यात that's the best thing about it. आजच्या यंग जनरेशन तुम्ही काय डाएट बद्दल काय सल्ला द्याल? बापरे, माझ्याकडे बघून मी सल्ला देण्याची माझी काही ताकद आहे असं मला वाटत नाही. नाही, मला असं वाटतं की विचार करून खायला पाहिजे. यंग जनरेशन म्हणजे अगदी विशीतली नाही, पण 10 वर्षाची जी मुलं आहेत ज्यांना सततच रोजच काहीतरी जंक फूड खायची इच्छा असते, ते दिसायला अट्रॅक्टिव्ह असतं, तर दिसण्यावरती जाऊ नका. डोंट इंडल्ज असं म्हणेन मी.